नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतीमध्ये आता बरेच आव्हानं शेतकऱ्यांसमोर येत आहेत. जसे की उत्पादन कमी येणे, खर्च जास्त वाढलेला आहे, कीड रोग व्यवस्थापन असेल, त्यावर कसं नियोजन करायचं, अशी बरीच आव्हाने शेतकऱ्यांसमोर आहेत. आणि हे तांत्रिक मार्गदर्शन त्यांना कुठे मिळेल यात बऱ्याचपैकी संभ्रम आहेत. आणि त्यातूनच आपण YouTubeवर बरेच व्हिडिओ पाहून शेतकऱ्यांना असं वाटते की कुठलं तंत्रज्ञान किंवा कुठल्या गोष्टी त्यांनी शेतात केल्यानंतर, व्यवस्थित नियोजन केल्यानंतर त्यांना आत्मसात करता येईल आणि त्यांना निश्चितच त्यांचं उत्पादन वाढण्यास मदत होईल. आणि ह्याच अनुषंगाने आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहेत. यासाठी आपल्यासोबत आहेत आज तुषार जाधव सर, प्रकल्प प्रमुख AI तंत्रज्ञ. नमस्कार सर. नमस्कार, जसं मी आता नमस्कार. म्हणले की हं, शेतकऱ्यांना बरीच आव्हानांना सामोरे जात आहेत. हं. तर त्या अनुषंगाने तुम्ही शेतकरी बांधवांना काय संदेश देताल? नक्कीच. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. आज आपण ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आहोत आणि आज तिथून आपलं सर्व शेतकरी बांधवांसाठी ज्या काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नावरती आपण आज चर्चा करतोय आणि त्यातून जे ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं जे काम आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या सर्वांना माहिती, शेतकरी बांधवांना माहिती, की आपली जी संस्था आहे, ती संस्था गेली 50 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काम करते. आणि या संस्थेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर शेतीसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग आपण प्रत्यक्ष पहिले संस्थेच्या प्रत्यक्ष प्रकल्प म्हणजे प्रक्षेत्रावरती राबवतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी एक 5 गुंठ्याचे 10 गुंठ्याचे प्लॉट आपण करतो आणि ते प्लॉट यशस्वी करून मग नंतर त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रकल्प ज्यावेळेस तो किंवा तो जो पीक आहे ते पीक यशस्वी आल्यानंतर त्यातले बारकावे समजून आपण ते नंतर शेतकरी बांधवांसमोर मांडत असतो. तर अशा प्रकारे ही संस्था आपली काम करते. आणि त्यातून असं लक्षात आलं की आज रोजी जसं तुम्ही हा प्रश्न विचारला, हा खूप महत्वाचा आहे की जे शेतीसमोरील आव्हाने आहेत. आता आव्हानामध्ये तुम्ही जे उदाहरण घेतली, जसं की आज बघतोय आपण की सुरुवातीला तुम्ही उदाहरण दिलं की हवामान म्हणजे हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, हे खूप मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर उभं राहिलेलं आहे. अल निनो जे सगळ्या संपूर्ण भारतात किंवा भारताबाहेर जर आपण पाहिलं तर याचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतोय. या वर्षीची परिस्थिती बघितली तर काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या ठिकाणी आपण बघतोय की धरणं भरलेली आहेत, सगळं झालेलं आहे. पण जिथं पाऊस पडला तिथं खूप अतिशय जास्त म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस पडला आणि ज्या ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे त्या ठिकाणी अजून साधारणतः 50 मिलीमीटर सुद्धा पाऊस नाहीये. तर अशी परिस्थिती यावेळीची आहे. अजून पुढचं वर्ष ही अशाच प्रकारे जातंय काय, ही शंका आपल्या मनामध्ये उपस्थित आहे. आता या सगळ्यात महत्वाची बाब काय आहे, की समजा जर आपल्याकडे जे ठरवून म्हणजे सुरुवातीपासून पारंपरिक असेल किंवा नवीन-नवीन तंत्रज्ञानामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं, की आपल्याकडे खरीप सीझन आहे, रब्बी सीझन आहे, ज्याला आपण म्हणतो खरीप आहे, रब्बी आहे, पूर्व हंगामी ज्याला म्हणतो आपण आणि त्यानंतर उन्हाळ्यातला जो समर सीझन म्हणतो आपण. मग आता या 3 हंगामामध्ये आपल्याकडे 3 हंगामानुसार पिकांची निवड कशी करायची? हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्या शेतकरी बांधवांसमोर आहे. आज तुम्ही पाहताय बघा प्रत्येक विभागानुसार म्हणजे जसं की आपण म्हणतो की हवामान आधारित आपल्याकडे झोन तयार झालेले आहेत. म्हणजे समजा कोकण विभाग वेगळा आहे. त्यानंतर कोल्हापूर, सातारा हा विभाग वेगळा येतो. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात जर आपण अजून विचार केला तर पुणे असेल, सोलापूर असेल हा विभाग वेगळा येतो. मराठवाडा विभाग वेगळा आहे आणि विदर्भ विभाग वेगळा आहे. त्यानंतर नाशिकचा विभाग, उत्तर महाराष्ट्रातला विभाग वेगळा आहे. तर अशा विभागानुसार आपल्याकडं एक अशी रचना आहे की त्या रचनेनुसार म्हणजे एक पोषक हवामान त्या हंगामानुसार मिळत असतं पिकांसाठी. मग त्यानुसार पिकांची निवड आता होते का? त्यानुसार पीक लागवड होते का? हा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर कदाचित शेतकऱ्यांमध्ये खूप मोठं संभ्रम आहे किंवा शेतकऱ्यांमध्ये खूप मोठं मार्गदर्शन करण्याची गरज आपल्याला आज रोज दिसते. कारण का? जर समजा मी खरीपमध्ये जर विचार करतोय पीक लागवड करायची असेल, समजा आता आपण मराठवाड्याचा विचार करू. मराठवाड्यात आज रोजी बघा तुम्ही सगळीकडे सोयाबीन लागवड झालेलं दिसते. सगळीकडे सोयाबीन लागवड दिसते. मग खरंच सोयाबीनपेक्षा जर शेतकऱ्यांनी काही दुसरा पर्याय निवडला असता, तर शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन सोयाबीनपेक्षा मिळू शकलं असतं का? हे कोण सांगणार? तर यासाठी आपल्याला या शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल. कृषी विज्ञान केंद्र बारामती म्हणून आपण गेले 5 वर्षापासून किंवा गेले म्हणजे कित्येक वर्षापासून आपण वेगवेगळे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगत असतो. मागील 5 वर्षापासून आपण AI वरती जास्त भर दिलेला आहे. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवरती. आता या कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज खरंच शेतकरी बांधवांना आहे का? पिकासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकतं का? तर जर आम्ही शास्त्रज्ञ म्हणून जर विचार केला तर शास्त्रज्ञ म्हणून नक्कीच हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे. कारण का? जर आज म्हणजे थोडक्यात आम्ही पाहिलं की आज शेतकऱ्यांचे जे काही संकट आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस शेतकरी पीक लागवड करायचा विचार करतो. उदाहरणार्थ मला आता केळीची लागवड करायची. तर केळी लागवड करत असताना मला योग्य वेळ कोणती? म्हणजे मी कोणत्या हंगामामध्ये समजा उदाहरणार्थ मी जून, जुलै, ऑगस्टचा हंगाम निवडत आहे.
तर त्या जून जुलै ऑगस्ट मध्ये कधी मी लागवड केली तर मला चांगलं उत्पादन मिळू शकेल आणि त्या उत्पादनाला चांगल्या प्रकारे विकता येऊ शकेल मला ते. तर हे जर महत्वाचा जो प्रश्न आहे हे मला मार्गदर्शन कोण करणार, तर हे मला कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शन करू शकेल. त्याचं कारण असं, कृत्रिम बुद्धिमत्तेकडे दोन प्रकारचे अभ्यास असतात. एक तर तुमच्या हवामानाचा अभ्यास आहे, हवामानामध्ये ते तुमच्या माती परीक्षणाचा असेल, मातीचा असेल, तुमच्या सगळं भौगोलिक परिस्थितीचा तो अभ्यास करतं. आणि दुसरा असा अभ्यास तो करत चाललेला आहे की मार्केटमध्ये, म्हणजे समजा उदाहरणार्थ माझी जून जुलै ऑगस्टची जर केळी साधारणतः पुढच्या वर्षी साधारणतः मे जून जुलैमध्ये येणार असेल, तर मग त्यावेळेस साधारणतः मला कशा प्रकारे मार्केट मिळू शकेल आणि त्यावेळेसची परिस्थिती संपूर्ण राज्याची असेल, संपूर्ण भारत देशाची असेल किंवा एक्सपोर्ट असेल, म्हणजे परदेशात ज्यावेळेस आपण माल पाठवतो तर तिथली काय परिस्थिती असेल याचा काही सेकंदात ते अभ्यास करतं. आणि अभ्यास करून ते मग असं अशा प्रकारे मार्गदर्शन करेल की समजा जर मला जून मध्ये लावलं तर मला किती रेट राहील, ऑगस्ट मध्ये मी लावली तर किती राहील, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लावली मी केळी तर मला किती रेट राहू शकतात. तर अशा प्रकारचं हे मार्गदर्शन करणारं उपयुक्त तंत्रज्ञान ठरत चाललेलं आहे. त्यामुळे याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होतो. दुसरी सगळ्यात महत्वाची बाब आहे की जर समजा मी लागवडीचा नियोजन केलेलंच आहे किंवा मी विचार केला, मला मार्गदर्शन मिळालं, मला आता की लागवड करू शकता तुम्ही, मग माझा महत्वाचा भाग येतो की ज्या माध्यमामध्ये मला ही केळी लावायची किंवा ज्या माध्यमामध्ये मला ऊस पीक लावायचे किंवा ज्या माध्यमामध्ये मला अजून काही फळबाग पीक लावायचे, तर या माध्यमाचा विचार म्हणजेच माती याचा मी कशा प्रकारे विचार करू शकतो. आज रोजी अशी परिस्थिती आहे की मातीचा विचार बहुतेक बहुतेक जण कमी करतात, कारण लक्षातच येत नाही की उत्पादन वाढीचं असेल तर मुख्य माध्यम हे माती आहे. मग या तंत्रज्ञानामध्ये आपण असं खोलवर जाऊन, म्हणजे अगदी 1 मीटर पर्यंत जाऊन अभ्यास करतो मातीच्या खाली. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक साधारणतः ज्यावेळेस आपण हे तंत्रज्ञान तुमच्या शेतात बसवतो त्यावेळेस प्रत्येक 30 दिवसाला आपण एक रिपोर्ट तयार करतो आणि त्याच्याद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यामध्ये खतांचं नियोजन असेल, त्यानंतर पाण्याचं नियोजन असेल, त्यानंतर कीड रोगाचं नियोजन असेल, हे सगळे नियोजन आपल्याला करण्यासाठी हे तंत्रज्ञान मदत करत असतं. आता यात महत्वाची बाब काय की ज्यावेळेस आपण पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो किंवा करत आहे, यामध्ये या बहुतांश गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. कारण काय होतं की माती मला पहिली गोष्ट समजलेली नसते, त्याच्यामुळे माझा पहिला सगळा सुरुवातीपासून ते अगदी काढणीपर्यंत सगळे खतांचे हप्ते माझे चुकलेले असतात. म्हणजे यामध्ये काय होतं की जर समजा मला नत्राची गरज असेल पिकाला, तर त्यावेळेस मी नत्र देतोय का, जर समजा माझ्या पिकाला पाण्याची गरज आहे तर त्या पाण्याची गरज मी ओळखून पाणी देतोय का, हे मला आजही माहित नाही. आणि ह्याचा खूप मोठा अभ्यास आपण केलेला आहे. त्यामुळे आपण असं सांगू शकतो की जर मी हे तंत्रज्ञान माझ्या शेतात, नाविन्यपूर्ण जे तंत्रज्ञान आहे, जे AI म्हणतो आपण, हे जर माझ्या शेतात असेल किंवा या तंत्रज्ञानाचा मी जर भाग झालो, तर मला कधी पाणी द्यायचं, कधी खत द्यायचं, ह्या गोष्टी मला नक्कीच येणाऱ्या काळात समजू शकतात किंवा त्याचं मला मार्गदर्शन मिळू शकेल. कीड रोगासाठी जर विचार केला तर जसं हवामान बदलत चाललंय तसं कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. तुम्ही पाहताय की जसं बऱ्याच अशा किडी आहेत की ज्या भागात कधीही नव्हत्या, पाहिल्या नव्हत्या, अशा किडी त्या ऊसावरती असेल, केळीवरती असेल किंवा इतर काही फळबाग आहेत किंवा इतर काही भाजीपाला आहे त्या पिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता भाजीपाल्यामध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपण काम करायला सुरुवात केलेली. तर जसं की भाजीपाल्यामध्ये मिरचीमध्ये बोकड्या नावाचा जो रोग आहे, ज्याला आपण व्हायरस म्हणतो, याच्यासाठीही आपल्याला खूप मोठं काम करण्यासाठी संधी आहे. कारण तो जर आपण नियंत्रित करू शकलो तर आपण चांगल्या पद्धतीने भाजीपाला हा उत्पादित करू शकतो आणि शेतकऱ्यांना 2 पैसे चांगले मिळू शकतात. म्हणजेच थोडक्यात शेतकऱ्यांमध्ये एक महत्वाची बाब मला इथे सांगावीशी वाटते की ज्याला आपण एक गुड ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस म्हणतो, म्हणजे शेतीमध्ये योग्य पद्धती कोणत्या आहेत, ज्या पद्धतीचा अवलंब जर आपण सुरुवातीपासून केला तर उत्पादनामध्ये, आणि जे उत्पादन आपण करेल त्या उत्पादनाचा दर्जा हा आपण चांगला राखण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. तर नक्कीच शेतकरी बांधवांनो, जी माहिती तुषार जाधव सरांनी आपल्याला सांगितली आहे, जी शेतीसमोरील जी आव्हाने शेतकरी दरवर्षी अनुभवत आहे, तर ह्यातून मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांनी अवलंबलं पाहिजे. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आणि अधिक माहिती घ्यावी. तर अशीच शेती उपयुक्त अशी माहिती मिळण्यासाठी कृषी कॅपच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.